कोणता आहे? सांगा. हलकं फुलकं कोणतं आहे? ही म्हणजे कोणतं? पेन्सिल ठेवलेलं. आणि भारी भक्कम कोणतं आहे? कोणतं ठेवलेलं? मला हलकं फुलकं कोणतं आहे? पुढे ये. ते म्हणजे काय? काय आहे ते? हलकं फुलकं. आणि जड भारी कोणतं आहे? ही म्हणजे बटाटो ठेवलेला. म्हणजे ह्यातली वस्तू जड कोणती आहे? बटाटा. आणि हलकं कोणतं आहे? छान. टाळ्या वाजवा रे. बसा खाली. आता नंतर दुसरी कृती घेऊया आपण. आता मी काय करणार? एका भांड्यात मणी ठेवणार आणि एकीकडे मी दगड ठेवणार. छोटे छोटे दगड. अरे ये तू. यातलं मला हलकं फुलकं कोणतं आहे सांगायचं? हलकं फुलकं कोणतं आहे? त्यात काय आहे ग? मणी आहेत ना. आणि जड भारी कोणतं आहे? त्यात काय आहे? दगड. छान. टाळ्या वाजवा ना. गौरव ये इकडं. आता या तराजूत आपण पेन ठेवले आणि इकडं टोमॅटो ठेवले ना. हलकं फुलकं कोणतं आहे? हे काय आहे ते? पेन. आणि जड भारी कोणतं आहे? त्यात काय आहे? टमाटर. छान. टाळ्या वाजवा म्हणजे लक्षात येते तुम्हाला. आता आपण आणखी दुसरी कृती घेऊया. हे काय बाळांनो? मसाल्याचे पदार्थ. ही काय रे? पदार्थ. ही दालचिनी आहे. आहे का दालचिनी? हे काय आहे? लवंग. ही काय रे? मोहरी. आणि हे जिरे. आता ह्याचं पण आपण वजन करून बघूया. कोणतं जड भारी आणि कोणतं हलकं आहे. आता मी काय करणार? एकीकडे दालचिनी घालणार आणि एकीकडे टोमॅटो घालणार. तू ये बाळा इकडं. इकडे ये पुढं. हलका फुलका कोणता आहे सांगायचं मला? हे काय आहे? ती दालचिनी. आणि जड काय आहे रे? काय आहे ते? टमाटर. छान. टाळ्या वाजवा. आता आपण दुसरं वजन करून बघूया. आता काय करूया? एका साईडला लवंग ठेवूया. ठेवूया का? आणि एका साईडला बटाटे ठेवूया. रुद्र चल तू. हलका फुलका कोणता आहे? काय आहे त्यात? लवंग. आणि जड भारी? बटाटा. छान. येते लक्षात. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. आता दुसरा घेऊया. आता या ताटात मी काय करणार आहे? मोहरी ठेवणार आहे. मोहरी. काय आहे? मोहरी. आणि याच्यात काय करणार आहे? मी दगड ठेवणार आहे. छोटे छोटे दगड. आणि जाऊया पुढं. जिजा ये इकडं. हलकं कोणतं आहे ग? हलकं कोणतं आहे? हे काय आहे ते? मोहरी. आणि जड भारी कोणतं आहे? काय आहे ते? दगड. छान. टाळ्या वाजवा सगळेजण. सगळ्यांना हे ओळखता आलं पाहिजे. आता चला पुढं मेंबर कोण आहे? आता मी काय करणार आहे? एका भांड्यात जिरे ठेवणार आहे. काय? आणि एकीकडे काय ठेवणार आहे? कढीपत्ता ठेवणार आहे. काय ठेवणार आहे? कढीपत्ता. ही काय आहे? मला तर सांगायचं जड भारी कोणतं आहे आणि हलकं फुलकं कोणतं आहे. इकडे आली पुढं. जड कोणतं आहे? हे
कढीपत्ता. छान, टाळ्या वाजवा ह्यांसाठी. आता काय करणार मी, एका साईडला कढीपत्ता ठेवणार हा, आणि दुसऱ्या साईडला मी काय करणार, हे ठेवूया पेना आणि आणखी नाही इकडं. हलकं कोणतं आहे, काय आहे ते, कढीपत्ता. जड कोणतं आहे, हे काय आहे ते, पेन. मध्ये लक्षात येते की नाही, वजन काट्याचं पारडं वरती गेलं की ते हलकं आणि खाली गेलं की जड वस्तू. लक्षात येते ना. हा, चला आता कुठली कृती घ्यायची आणि चला एका साईडला दगड ठेवले आणि एका साईडला मी काय करणार आहे, दालचिनी ठेवणार आहे. हा, तर हलकं कोणतं आहे चिनू, काय आहे ते, दालचिनी, मसाल्याचा पदार्थ आहे नाही. आणि एका साईडला काय आहे, जड कोणता आहे. छान, टाळ्या वाजवा. एक सगळ्यांनी लक्ष द्यायचं. आजचा खेळ आवडला का, आजची कृती आवडली का, अशा दररोज नवीन कृती घ्यायच्या का, वजन काट्याचं लक्षात आलं ना सगळ्यांना. जे पारडं वरती असते ते काय असतंय, हलकं, आणि जे खाली असते ते जड आहे की नाही. मग तुम्हाला आता बाजारात गेला भाजीपाला घेताना लक्षात येते, मम्मी बरोबर गेल्याने लक्षात येते, असं तराजू पकडले की कोणतं जड आहे आणि कोणतं हलकं आहे. हा, आवडली का आजची कृती.